ला मी खूप म्हणजे खूप घाबरून गेलतो. कारण की मी स्वतः त्यांना खायला दिलं, म्हणजे त्यांना चायनीज खायला दिलं आणि चायनीज खायला दिल्यानंतर ती मलाच बोलायला लागली उलटं. म्हणजे मला शिव्या द्यायला लागली. आयला म्हटलं असं का व्हायला लागलं बाबा म्हटलं. ज्यांचं मी चांगलं करायला गेलो तेच उलटं मला शिव्या द्यायला लागलं. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बघा भावांनो, आत्ता उठलो बरं का ज्येष्ठ मी. एकच कारण आहे भावांनो ब्लॉग बनवायचा आजचा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो भावांनो, काल रात्री काय झालं बरं का भावांनो माझ्या संग. मी ना एका भिकाऱ्याला, म्हणजे तो रस्त्यावर बसलेला आणि तो एका आणि स्वतःमध्येच काहीतरी बोलत काहीतरी तसलं, असं बुक्क्या घाल, ही घाल, ती घाल, म्हणजे स्वतःच करत होतो भावांनो. आणि डोळे झाकून आहे ना, संत तुकाराम महाराजसारखं बसलेला, असं बसून डोळे झाकलेला आणि डोळे झाकूनच असं ॲक्टिंग करायचं इकडं तिकडं, असं तसं करत होता तो. मी बघितलं बरं, 2-3 मिनटं थांबलो तिथं. आणि थांबल्यानंतर म्हटलं बघावं ही माणूस करते काय. आणि बघितल्यानंतर बरं का मला समजलं की यार हा माणूस आहे ना थोडं डोक्याने खूप मेंटल झालेला आहे आणि बरोबर नाही माणूस हा. म्हणजे त्यांनी ना त्यांच्या फॅमिलीच्या प्रॉब्लेममुळे बरं का त्यांच्या घरच्यांनी त्याला बाहेर हाकलून दिलं, त्यांच्या पोरांनी बिरांनी. आणि ते बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर बरं का भावांनो त्यांची ही कंडिशन. मग काय झालं माहिती आहे भावांनो, आणि ते कसं समजलं बरं का भावांनो मला. मी जेव्हा त्यांना, म्हणजे ज्या टायमिंगला मी बघत होतो त्या टायमिंगला मला थोडी त्यांची दया आली भावांनो. मला खूप म्हणजे खूप वाईट वाटलं भावांनो. मला बरोबर वाटलं ना ते बघितल्यानंतर. मी त्यांना काय केलं, माझं बॅगेत होतं चायनीज घेतलं होतं. मी म्हटलं रूमवर आपण गेल्यानंतर खाऊ शकतो म्हणून मी घेतलं होतं. मी काय म्हटलं, असं तर यार काय विषय नाही म्हटलं, थोडं ह्यांना देऊ म्हटलं. आपलं पोट नाही भरलं तरी त्यांचं तरी पोट कमीत कमी भरून म्हटलं. ती उगाच भटकत भटकत फिरते तर त्यांचं कसं असं जिंदगी असते ती भावना शेवटपर्यंत. म्हणून ना त्यांना दिलं म्हटलं खायला. चला म्हटलं मग त्यांना दिलं बरं खायला. पण सांगतो बरं पाहून तुम्हाला, त्याने खायच्या आधी काय काय म्हणजे म्हणजे ज्या टायमिंगला त्यांना दिलं मी, आणि दिल्यानंतर हातात घेतल्यानंतर भावांनो, बघा ना भावांनो ते काय करतात बघा. बघा कसं बसलं तर. आणि ती मला काहीतरी बोलते म्हणून काय केलं माहिती भावांनो, मी असा व्हिडिओ बनवला बघा भाऊ. हां भावांनो, तुम्ही बघितलं बरं का आता जस्ट व्हिडिओ. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो बरं का भावांनो, त्याने ना म्हणजे मी खूप म्हणजे खूप घाबरलो भावांनो. त्या टायमिंगला मी खूप म्हणजे खूप घाबरून गेलतो. कारण की मी स्वतः त्यांना खायला दिलं, म्हणजे त्यांना चायनीज खायला दिलं आणि चायनीज खायला दिल्यानंतर ती मलाच बोलायला लागली उलटं. म्हणजे मला शिव्या द्यायला लागली. आयला म्हटलं असं का व्हायला लागलं बाबा म्हटलं. ज्यांचं मी चांगलं करायला गेलो तेच उलटं मला शिव्या द्यायला लागलं. म्हणजे मलाच वाकडं तिकडं बोलायचं. मी म्हटलं ही मेंटल येतं, ह्यांना बोलून काही फायदा नाही. काहीच बोललो नाही मी, शांत बसलो, त्यांचं ऐकून घेतलं. आणि बाकीचे ना माणसं माझ्याकडे बघायला लागले. म्हणजे मी त्यांना देत होतो त्यानंतर ते मला बोलायला लागले, खूप म्हणजे खूप बोलायला लागले ते. मी गप शांत बसलो, काहीच बोललो नाही त्यांना मी. आणि ती लोक माणसं गाडीवर वगैरे येणारे जाणारे होते ना, थांबले बिबले होते साईडला, ते माझ्याकडे बघायला लागले. माझ्याकडे बघून म्हणायला लागले की काय काय नाही म्हटलं. मी त्यांना फक्त थोडं खायला दिलं म्हटलं. मला खूप वाईट वाटलं त्यांचं ते अवस्था बघितल्यानंतर. त्यांना थोडं मदत करा म्हटलं, खा मग. मी थोडं काय ते त्यांना खायला दिलं ना तर त्यांचं पोट तरी भरून म्हटलं आजचं. असं म्हटलं माणसांना. माणसं म्हटले बरं बरं, चांगली गोष्ट, चांगली करतो, तसं काय नाही तू.
पण ती म्हणलं राव मी त्यांना देतोय, पण ती मलाच उलट शिवाय द्यायला लागले. तर मग तीच मला बोलायला लागले. म्हटलं अरे ती जरा डोक्याने मेंटल येतं, तसं काय नाही, ती सोडून ती त्यांचं नको मनावर घेऊ असं बोललो. हां म्हटलं मी मनावर घेत नाही, बट त्यांना फक्त दिलं म्हटलं खायला. चला मग भावानं काय केलं माहिती का, त्यांना दिलं. आणि भावानं तुम्हाला सांगतो बरं का, व्हिडिओ ती गपची व्हिडिओ बनवलं बरं का भावानं. मी व्हिडिओ असा बनवला नसता, आणि मी ब्लॉग बनवणार होतो भाऊन तिथला. मग तिथला एक मला ब्लॉग बनवायचा होता त्या टायमिंगचा, आणि तेव्हा आणि त्या माणसाबरोबरचा. पण म्हटलं आपण असं, तर मला रिअलमध्ये ते बोलले तर खूप. मग असे बोलल्यानंतर मग जेव्हा मी व्हिडिओ बनवतो, ब्लॉग बनवतो, त्या टायमिंगला मला काय काय बोलते, म्हणून मी काय केलो, शांत बसलो आणि थोडं गाडी पुढे घेतलो. गाडी पुढे घेतल्यानंतर म्हटलं जरा असं तुम्हाला मोबाईल पुढे ठेवला, पेट्रोलच्या टाकीवर मोबाईल ठेवला, आणि असं आपलं एक व्हिडिओ शूट केला. म्हटलं तुम्हाला दाखवा म्हणून. बघा भावनो ती कसं बसले, बघा कसे बसते, तर कसे नाही, कसे खाली बघा भावनो. म्हणजे त्यांना दाखवलं असतं, मी त्यांना घेतलं असतं ब्लॉगमध्ये, तर मला खूप म्हणजे खूप बोलले असते, ते शिव्या बी दिले असते, कदाचित मला मारले बी असते भावनो. असंच झालं असतं माहिती आहे माझ्या संग स्कॅम. बट म्हटलं असू द्या, काय विषय नाही. मग तिथून काय केलं, लगेच मी हल्लो. मग त्यांना घेतलं, हल्लो भावांनो. आणि हा बारका भावांनो टायमिंग सांगतो, 11:30चा टायमिंग झाला होता. त्या टायमिंगला त्या एरियामध्ये एवढे काय लोक नव्हते. फक्त एक चौक होता, त्या चौकामध्ये काय सगळे दुकानं वगैरे बंद झाले. त्या टायमिंगला सगळं बंद झालं, फक्त वाहनं इकडं तिकडं जायचे भावांना फक्त. चला भावांनो, आता काय करू माहिती आहे का, आपण इथंच ब्लॉग आपला एंड करू. आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा. लाइक करना और शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना. चलो आते नेक्स्ट ब्लॉग में. आणि भावांनो, अशाच मी नवीन नवीन कंटेंट टाकत राहीन भावांनो. तुम्ही 100% आपल्याला सपोर्ट करा. चलो आते नेक्स्ट ब्लॉग में.